हे देश नावाचं घर, हे देश नावाचं घर ना, पण माणूस सुंदर न राहू सुख समाधानान जगू बंधू भावान। हे जिरता जिराजी नमस्कार, माझं नाव विनायक नारायण मदने, राहणार सासकर। या विषयाच्या संदर्भात आता बोलतोय की गावाला सचिन जाधव म्हणून कृषी सहाय्यक मिळाले। त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देतोय तुम्हाला। याचं कारण एवढंच आहे की सासकल गावाला याच्याआधी अनेक कृषी सहाय्यक होऊन गेले, भेटले, मिळून गेले, पण 4-2 लोकांचे काम करण्यात तात्पुरतेच मिळून गेले। सचिन जाधव व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकरी वर्गापर्यंत शासनाच्या प्रत्येक स्कीम, प्रत्येक अल्पभूधारकापासून जमीनदार मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत राबवल्या। गोरगरिबांची खूप मदत केली त्यांनी। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्यांनी लोकांची मदत करून शासनाच्या प्रत्येक स्कीमा राबवल्या। त्यांचा मी प्रथमतः आभार मानतो आणि गावातल्या सर्व शेतकऱ्यांना खूप मदत केली, त्याच्याबद्दल आभार मानतो। सचिन जाधव हे व्यक्तिमत्व असं आहे की सचिन जाधव यांनी पडत्या पावसात, काही दिवसापूर्वी असा पाऊस झाला, अशा पडत्या पावसात त्यांनी रात्रीचा वेळ पाहिली नाही, दिवस पाहिला नाही। त्या पडत्या पाऊस त्यांनी लोकांच्या बांधावरती जाऊन लोकांचा पंचनामा करून त्यांना कशी शासनाची भरपाई मिळेल याची परिपूर्ण त्याची काळजी घेतली। हे लोकांच्याही लक्षात आलंय, लोकांनाही त्यांचे आभार मानले। असा शेतकरी, असा कृषी सहाय्यक गावाला मिळणं अशक्य आहे। तर असे शेतकऱ्यांचा कृषी सहाय्यक जर प्रत्येक गावाला मिळाला तर प्रत्येक गावाला 100% स्कीम राबवली जातील आणि गावाचाही फायदा होईल, शेतकऱ्यांचाही फायदा होईल, अल्पभूधारकांचाही फायदा होईल आणि शासनाच्या प्रत्येक स्कीम राबवल्या जातील। असे प्रत्येक गावामध्ये झाले तर गावाचं भविष्य उज्ज्वल होईल आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची परफेक्ट वाटेदारी होईल शेतकऱ्यांची। तर त्याच्याबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे। सचिन जाधव कृषी सहाय्यक म्हणून तर या सर्व कामाच्या बाबतीत सासकल गावासाठी तर सांगतो, ना भूतो ना भविष्यात असा कृषी सहाय्यक मिळणं अशक्य आहे। असा काम करणारा, रात्रंदिवस करणारा अशक्य गोष्ट आहे आणि ती सचिन जाधव यांनी शक्य करून दावली, लोकांचा मदत केली। तर अशा कार्याला गावातर्फे मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या कामाला इथून पुढेही शुभेच्छा देतो। त्यांच्या उर्वरित राहिलेल्या सर्व्हिसमध्ये असंच गावाचं कल्याण करावं। गावाच्या अल्पभूधारक असतील, गरीब कुटुंबातील लोक असतील, त्यांना मदत करून शासनाचा परिपक्व 100% फायदा करून देतात। असाच त्यांनी भविष्यात ही लोकांच्या मदती करून, शेतकऱ्यांची मदत करून त्यांनी कायम लोकांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यांच्या कामाला मी शुभेच्छा देतो। गावाच्या वतीने त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच त्यांचे सत्कार्य काम चालूच ठेवावं। कृषी सहाय्यक सचिन जाधव, सासकल तालुका फलटण, जिल्हा सातारा, गेले 21 तारखेपासून 21/5/2025 रोजी जो पाऊस सुरू झालेला आहे, सतत 5 ते 6 दिवस या पावसामुळं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या पिकाचं नुकसानीचं पंचनामे करण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर काम जाऊन करत आहोत। सिंधुबाई सस्ते यांचं या कांद्या पिकाचं जवळजवळ 1.5 एकर कांद्यावरती पूर्णपणे या कांद्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आम्ही या ठिकाणी संयुक्तरित्या पंचनाम्याचं काम सुरू आहे। धन्यवाद। नमस्कार, मी शिवाजी मुळे, सासकल, एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा मी कार्यरत आहे। तर मला सचिन जाधव कृषी सहाय्यक अधिकारी याच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं। तर ते नोकरीला लागायच्या अगोदर ते कशा पद्धतीनं गरिबीतून शिकले, कसे शिक्षण घेतलं, तर ते मला एक त्यांचा अनुभव आहे। आमची एक भावाची बस होती, जे लक्झरी,
तर ते शिटा भरायला येत होते. शिटा त्यातील ते प्रत्येक गाडी पाठीमागे त्यांना एक 50 रुपये भेटत होते. आणि असे करून ते कमीत कमी 300-350 रुपये ते कमवत होते आणि त्याच्यावरती ते शिक्षण पूर्ण करत होते. तर मला एक सांगायचं म्हणजे की गरिबीतून त्यांनी ते शिक्षण पुरे करून हे आत्ता कृषी सहाय्यक अधिकारीपर्यंत ते पोचले. म्हणजे त्यांना त्या गरिबीची जाणीव आहे आणि तो असा माणूस कधी वाया जात नाही. तर तो प्रत्येक आमच्या त्या सासकल गावाला ते एक रत्न लाभल्यासारखं ते लाभलेलं आहे. तर सासकल गावाला ते आमच्या आलेले आहेत. तर त्यांचं जे काम जर बघचाल म्हणतं तर ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर विचारपूस करून की बाबा काय अडचण आहे काय आहे. तर ते प्रत्येक शेतकऱ्यांना विचारपूस कुठं नुकसान भरपाई हे काय म्हणतात त्याला निसर्गाने जर समजा काय मात केली तर त्याची नुकसान भरपाईचा विमा दे, कुठं कुणाला मार्गदर्शन कर, अशा पद्धतीनं ते रात्रीच्या सकाळी 7 ते संध्याकाळी 10पर्यंत ते या शेतकऱ्यांची विचारपूस करून ते कामं करतात. म्हणजे एवढं ते शेतकऱ्यांच्याबद्दल ते एक प्रकारचं आम्हाला एक गावाला वरदानच लाभलेलं आहे. आणि असाच कृषी सहाय्यक ह्याच्यापूर्वीही मिळाला नाही आणि ह्याच्यापूर्वीही मिळाला नाही. ह्याच्यानंतर आम्हाला हाच असावा अशी तर आमची इच्छा आहे बाबा. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की ते एवढंच काम करत नाही तर शाळेतले लहान मुलांचे बाजार पालेभाज्याचे बाजार भरवणे, कुठल्या लहान मुलांना प्रशिक्षण देणे, शेतीबद्दल कुठलं अन्न खायचं, कुठलं पालेभाज्या खायच्या, असेच कृषी सहाय्यक जर आमच्या सासकल गावाला लाभले तर तालुक्याला पण लाभावेत असेच. आणि तालुक्याला लाभतात जिल्ह्यातसुद्धा असेच निर्माण होत कृषी सहाय्यक. आणि जिल्ह्यात होता महाराष्ट्रात असे कृषी सहाय्यक जर निर्माण झाले तर का महाराष्ट्र सुजलम सुफलम होणार नाही ते सांगा ना मग. तर असेच कृषी सहाय्यक सगळ्या महाराष्ट्रात निर्माण व्हावेत हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. सचिन जाधव, कृषी सहाय्यक कृषी अधिकारी, सासकल तालुका फलटण, जिल्हा सातारा. सुरेश रघुनाथ मुळीक यांच्या शेतावर आपण मका बीज प्रक्रिया याचं प्रात्यक्षिकाचं आयोजन बीज प्रक्रिया मोहिमेअंतर्गत कृषी विभागामार्फत घेण्यात आलेलं आहे. तरी या बीज प्रक्रिया रासायनिक आणि जैविक ह्याची जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर तुमच्या उत्पन्नामध्ये 10 ते 15% उत्पन्नाची वाढ होऊ शकते. पीक जोमदार येऊ शकतं आणि सशक्त आणि निरोगी पीक असल्याने आपल्याला उत्पादनामध्ये चांगलं उत्पादन पिकाचं घेणं या बीज प्रक्रियामुळं शक्य होणार आहे. कमी खर्चामध्ये आपल्याला ही बीज प्रक्रिया सरळ आणि सोपी आहे आणि प्रत्येकाने रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रियाच्या माध्यमातून आपल्या पिकाचं उत्पादन वाढवायचं आहे. असा या खरीप हंगाम 2025-26 मध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी. मी संगीता शिवाजी मुळीक. मला सचिन जाधव कृषी सहाय्यक अधिकारी साहेबांबद्दल मला काय 4 शब्द बोलायचे आहेत. चांगले सचिन जाधव हे शेतीची माहिती पुरवतात, शेतकऱ्यांना चांगली माहिती देतात व ते पंचनामा करतात व शेतकऱ्यांची शेतीची नुकसानकी काय झालेली आहे ते पाहणी करण्यासाठी सकाळी 7 ते 10पर्यंत शेतकऱ्यांना भेट देतात आणि ते चांगले काम करतात, शेतकऱ्यांना माहिती पुरवतात आणि ते पंचनामा करून त्या शेतकऱ्यांची भरपाई जे नुकसान काय असेल ते देतात. आणि ते त्यांचे काम म्हणजे चांगले आहे. त्यांनी शिक्षण गरिबीतून घेतलेले आहे आणि ते गरिबीतून शिकूनच गरिबांचे सगळ्यांचे जाण करत आहेत. आणि राजाळ्यामध्ये पण त्यांनी चांगले काम केलेले आहे. पुरस्कार भरपूर भेटलेले आहेत त्यांना. त्या सत्कार पण त्यांचे तिथं चांगले झालेले आहे. त्यांनी तिथं शाळेमध्ये जाऊन मराठी शाळेमध्ये जाऊन ते
हे करत मुलांचे बाजार भरवित होते, भाजीपाल्याचे, ते पण त्यांनी चांगले कार्य त्यांनी केलेले आहे. तिथं पण त्यांना पुरस्कार चांगला भेटलेले आहे आणि सासकल गावामध्ये पण त्यांनी तसंच केलेले आहे. त्यांना ते पण पुरस्कार चांगला भेटलेला आहे. ते पुरस्कार घेतच आलेले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांसाठी गरिबीतून आलेले साहेब त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती पुरवून ते चांगलं शेतकऱ्यांचं करत आहेत. त्यांच्याबद्दल बोलून धन्यवाद. 4 शब्द बोलून धन्यवाद.